सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 53 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता एक दिवशी मल्हाररावांना एका मंत्री महोदयांचा फोन आला आणि ते रोहितच्या प्रचार सभा ऐकून इम्प्रेस झाले होते आणि खूप कौतुक करत होते त्याचं. राजकारणातलं उगवतं व्यक्तिमत्व म्हणून त्याची चर्चा सुरू होती. आता त्याचवेळी राणीसुद्धा आली मल्हाररावांसाठी पाणी घेऊन त्यांच्या रूममध्ये आणि तिच्यासमोरच मल्हारराव बोलत होते. मल्हार आणि मंत्री महोदय म्हणाले, मल्हारराव, अहो तुम्ही तर तुमच्या घरात रत्न झाकून ठेवलं आहे. कधीतरी त्याला समाजासमोर आणा. तुमचा मुलगा राजकारणात आणि समाजकारणात तुमचं नाव काढणार असं दिसतंय. अहो त्याच्या प्रचार सभांनी आग लागते लोकांमध्ये आणि काय स्पीच देतो तो. ते ऐकून लोकांमध्ये चैतन्य सळसळतं. रोख बोलतो पण ठोक बोलतो तुमचा मुलगा आणि एकट्यानेच जनमत खेचून आणण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही का नाही विचार केला त्याला आमदारकीला उमेदवार म्हणून निवडून उभा करायचा? फक्त एक शब्द टाकायचा ना आमच्याकडे, आम्ही नाही म्हणालो असतो का? तुम्ही ही संधी घालवली मल्हारराव. आता मल्हारराव हसले आणि म्हणाले, मंत्री महोदय, तो विचार तुम्ही करायचा, मी कसं करू? आणि माझं नाणं किती खणखणीत आहे हे मी कसं सांगू? ते तुम्हीच ओळखायचं. आणि बहुतेक आता ते तुम्हाला कळतंय. आणि बघा तुम्ही स्वतःच त्याला तिकडे घेण्याचा विचार करताय की नाही? मंत्री महोदय म्हणाले, आम्हाला माहीत आहे, तुमचं दातृत्व माहीत आहे. पण आता तुमचा मुलगा नेतृत्व करेल तुमच्या तालुक्याचं मतदारसंघाचं. तुम्ही कधीच काही आम्हाला मागत नाही, पण आम्हाला खूप मदत आहे तुमची. मग आम्हीसुद्धा तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. आणि मल्हारराव म्हणाले, मला स्वतः होऊन माझ्यासाठी मला हे हवं ते हवं मागायला नाही आवडत. मीच त्याला सांगितलं की एवढा वेळ तू फक्त कार्यकर्ता म्हणून काम कर. आणि आता तो भरलाय ना तुमच्या नजरेत आपोआप. तर बघा काय करायचं. तुमच्या पक्षाच्या वाढीसाठी कामासाठी तुम्हाला योग्य वाटलं तर उचला त्याला, माझी हरकत नाही. पण तरीही मला असं वाटतं की माझ्या मुलांनी राजकारणात पडूच नये, कारण घरचा व्याप खूप आहे आणि बाकी दोघांना रोहितच्या सपोर्टची गरज आहे. आणि मंत्री महोदय म्हणाले, अहो राजकारणात राहून सुद्धा तो सपोर्ट करू शकतो. उलट तुमची ताकद वाढेल तो इकडे आला तर. हे कळतंय का तुम्हाला? राजकारणातली पावर म्हणजे तिसरा हात असतो, जो कधी पण उपयोगाला येतो. म्हणून मला वाटतं की तुम्ही रोहितसाठी विचार करावा. मल्हारराव म्हणाले, तोच विचार आहे मंत्री महोदय, आणि त्यासाठीच त्याला आधी म्हटलं शिकून घे. कारण राजकारणात माणूस अख्खी हयातभर राहिला तरी नवीनच असतो, विद्यार्थी असतो. आणि आताशी कुठे तो 28चा आहे आणि पहिल्यांदाच इतकी मोठी मजल नको असं मला वाटतं. आणि खरं सांगू, त्याच्यामध्ये नेतृत्वगुण आहे. 2-3 प्रचार सभांमध्ये शिकला की पठ्ठ्या. आणि पुढच्या पंचवार्षिकला द्या त्याला संधी. आणि मंत्री महोदय म्हणाले, अहो तुम्ही त्याला कार्यकर्ता म्हणून काय राबवत आहात? तो तर नेता होण्याच्या तयारीचा आहे. आणि आता तो माझ्या मनात भरलेला आहे. तुमच्या भागातलं नेतृत्व तोच करेल. मल्हारराव हसले आणि आता तो विषय टाळून म्हणाले, बरं जशी तुमची इच्छा, पण लग्नाला नक्की या. वहिनीसाहेबांना घेऊन जोडीने यायचं. छोट्या चिरंजीवांचं लग्न आहे. रीतसर पत्रिका येईल तुम्हाला कारखान्यावरून, पण तुम्ही घरचे आहात, आपलं माणूस आहात, म्हणून मी तुम्हाला आत्ताच तोंडी निरोप देतोय. आणि आता मंत्री महोदय म्हणाले, मल्हारराव, रोहितचं लग्न झालं आहे का? नाही म्हणजे आमच्या मुलीसाठी विचार होता माझा. इंजिनिअरिंग झालं आहे तिचं, दिसायलाही स्मार्ट आहे, रोहितला शोभून दिसेल. आणि त्याची प्रचार सभा ऐकून तिला तो आवडायला लागला आहे. आणि आपले संबंध जर घरचे झाले आणि आपण एकमेकांचे व्याही झालो तर मला आवडेल. आता असा खूप जणांचा फोन येऊन गेला होता मल्हाररावांना रोहितसाठी. पण आता रोहितच लग्नासाठी तयार नव्हता तर काय बोलायचं. म्हणून सगळ्यांना नकार कळवले होते. आणि रोहितने सगळ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवून राणीसोबत अशा पद्धतीनं लग्न केलं होतं. आणि आता या मंत्री महोदयांची अपेक्षाही होती
आणि बहुतेक म्हणूनच त्यांनी रोहितला राजकारणात घ्यायचं मनात आणलं होतं. म्हणजे असं आमिष दाखवायचं, अट घालायची की तुला राजकारणात घेतो, आमदार करतो, खासदार करतो, तुमच्या मुलाला सपोर्ट करतो आणि माझा जावई हो. आणि राजकारणात असेच स्वतःचा मुलगा जावई सगळ्यांना घ्यायचं आणि स्वतःच मोठं व्हायचं, स्वतःचेच नातेवाईक मोठे करायचे, असं राजकारण असतं. राजकारणात कोणतीही गोष्ट निस्वार्थी पद्धतीनं केली जात नाही हे मल्हाररावांना माहीत होतं आणि म्हणून त्यांना हे राजकारणच आवडत नव्हतं. आणि आता राणीसमोरच त्यांनी असं विचारलं. राणी थोडी शांत झाली. जानकीसुद्धा तिथंच होती आणि मल्हारराव हसून राणीकडे बघत म्हणाले, मंत्री महोदय, अहो त्याचं लग्न झालं आहे, प्रेमविवाह केला आहे चिरंजीवांनी, त्यामुळे त्यांचा विषय आता सोडून द्या. आता एक वेळ आमच्याकडे आमदारकीचे उमेदवार भेटतील, पण लग्नाचे उमेदवार संपले बरं का, असं म्हणून मल्हारराव हसले आणि मंत्री महोदयांनी सुद्धा हसून फोन ठेवून दिला. आणि राणीच्या आणि रोहितच्या लग्नाला रोहितनं सांगितलं तसं आता सगळेच प्रेमविवाह म्हणायला लागले आणि राणी लाजायला लागली. आणि किती मोठे मोठे लोक लागतात ना सरांच्या मागे, आमच्या पोरीशी लग्न करा, तरीही यांनी मलाच का निवडली, मग मी खरंच भाग्यवान आहे का, असं तिला वाटायला लागलं. आणि त्यांना मीच अशी अट घालून त्रास देते आणि केवळ अभ्यासासाठी आणि शाळा शिकायला मिळावी म्हणून लग्न केलेली राणी आता भलत्याच गोष्टींमध्ये गुंतायला लागली. मग मल्हाररावांनी फोन ठेवला आणि जानकी म्हणाली, काय हो, काय म्हणत होते? मल्हारराव म्हणाले, जानकी बहुतेक रोहित राजकारणात जाणार. अगं प्रचार सभांमध्ये त्याची भाषणं ऐकून सगळ्यांचं रक्त सळसळतं आणि सगळे कधीच वळले आपल्या बाजूनं. आणि आता पुढच्या पंचवार्षिकला आपल्याला नको असलं तरी आमदारकीचं तिकीट त्याच्याच हातात येणार बघ. हाच पक्षश्रेष्ठींचा निर्णय असू शकतो आणि आपल्या तालुक्याचा मतदारसंघातला राजकारणाचा रोहित चेहरा असू शकतो नवा. जानकी म्हणाली, कशाला, त्याचा स्वभाव असला तर डगभडक. परवाच मी ऐकलं त्या संग्रामला जाऊन तुडवला त्यानं. तो राजेशिर्के शहाणा नाही, पुन्हा आता तसा डूक धरून राहील त्याच्यावर. मल्हारराव म्हणाले, नाही जानकी, रोहितनं मुद्दाम असं नाही केलं असं मला वाटतं. नक्कीच त्यानं त्याची खोड काढली असेल. हल्ली मुलं बाहेर काय होतं ते आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत गं. तसंच आताही रोहितनं ही गोष्ट आपल्यापर्यंत आणली नाही. आता राणी सगळं ऐकत होती. तिनं आता रोहितचं सगळं कौतुक पण ऐकलं होतं आणि एका बाजूला त्याचा अभिमान तर वाटतच होता, पण दुसऱ्या बाजूला तो दूर राहतो म्हणून राणी खट्टू पण होती. जानकी म्हणाली, राणी, तुला काय माहीत आहे का गं, रोहित त्या शिर्केवर इतका का चिडलाय? राणी म्हणाली, आई खरं सांगू का, तर त्यांनी आमच्या स्कूटीला डॅश दिली होती. आम्हा दोघांनाही एका बाजूनं खूप लागलं होतं आणि म्हणून हे चिडले. आणि दुसऱ्या दिवशी आपण खरेदीला गेलो होतो ना मॉलमध्ये, त्याच दिवशी तिथं जाऊन त्याला तुडवलं असेल. आणि नुसता तुडवला म्हणून बरं आई, माझ्यासमोर तर म्हणाले होते चंदनाचा हारच घालतो त्याच्या फोटोला, असं म्हणून राणी हसायला लागली. आणि जानकी घाबरून म्हणाली, अगं हसतेस काय, तुझा नवरा जमदग्नीचा अवतार आहे, कळलं ना तुला, मग आता नीट जपून राहा, त्यालाही सांभाळ. अगं त्याचा राग कंट्रोल नाही होत त्याला. आणि अहो आता काय करायचं तुम्हीच सांगा. मल्हारराव हसले आणि म्हणाले, मला तर यात काहीच चुकीचं वाटत नाही, जशास तसं वागावंच लागतं जानकी. मग राणी तिथून निघाली. जानकीनं कपाट उघडलं आणि म्हणाली, राणी थांब, असं म्हणून तिच्या हातात एक पाकिट दिलं. राणी म्हणाली, आई काय आहे हे? जानकी म्हणाली, अगं या सगळ्यांना सोडून त्यानं तुला निवडली, याचा अर्थ कळतो का तुला, की तुमचं नातं किती स्पेशल आहे? या सगळ्या मुलींचे फोटो आले होते, त्याला सांगून स्थळं आली होती. आता काहीच उपयोग नाही याचा. कपाटात ठेवून काय करू, माझी तीनही मुलं आता विवाह बंधनात अडकली, मग ठेवून काय करायचं, हे फोटो घे आणि काय करायचं ते तू बघ. आणि राणी हो म्हणून निघून गेली. आणि मल्हारराव म्हणाले, जानकी आता लग्न जवळ येत आहे, रोशन कधी येतोय? जानकी म्हणाली, तो निघालाय, पोहोचेल उद्यापर्यंत. मग मल्हारराव म्हणाले, 8 दिवसावर लग्न आलं, बघता बघता आपण कधी एकदा
आणि कधी एकदा त्याच्या अंगावर अक्षता पडतात असं झालंय बघ. त्याची इतकी घाई बघून बघून. आणि जानकी हसली. आणि आता लग्न कारखान्यावर घेतलं होतं. खूप मोठा स्टेज केला होता. अगदी राजेशाही थाटातला सेटअप होता. त्या छोट्याशा बंदिस्त हॉलमध्ये त्यांचे पाहुणे रावळे माणसं कोणी बसणार नव्हते. सूर्यवंशींचं साम्राज्य इतकं मोठं होतं की त्यांच्या कारखान्यात फॅक्टऱ्यात काम करणारी माणसं तेवढी बसली असते तिथं. मग येणारे पाहुणे रावळे कुठे बसणार? म्हणून मोकळ्या जागेत लग्नाचा सेटअप उभारला होता. सायंकाळी 6:30 वाजता लग्न होतं. सकाळपासून जेवणाचा घाट होता. उंची कार्पेट, सोफे, खुर्च्या सगळं आणून फेकलं होतं. आणि ही सगळी तयारी 15-20 दिवस झालं सुरू होती. राहुल, रोहित वेळोवेळी जाऊन सगळं चेक करायचे. घातपात होण्याची शक्यता होती तर तिकडेही लक्ष होतं त्यांचं, कारण खूप VIP लोक येणार होते लग्नात. मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा आपलीच. म्हणून बॉडीगार्डची 100 लोकांची टीम मागवली होती, काळ्या कपड्यातली. आणि आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलींच्या चर्चा राणीला ऐकायला मिळायच्या. किती मोठा सेटअप आहे लग्नाचा, बाप रे. न्यूजपेपरमध्ये रोज त्याच्या चर्चा आहेत. किती करोडचा असेल हा लग्नाचा सेटअप, असं म्हणून मुली आश्चर्यचकित होत होत्या. पण राणी आता काहीच बोलत नव्हती. नुसती ऐकायची. आणि मल्हारराव सूर्यवंशी त्यांच्या मुलांचे लग्न म्हणजे काय, त्यांना किती मुलं आहेत हे आपल्याला माहीत नाही, असं मुली म्हणायच्या. एकाचं लग्न झालं तेव्हा वाटलं एकच आहे मुलगा. दुसऱ्याचं लग्न होतंय मग 2 असतील असं वाटायचं सगळ्यांना. रोहित या कॉलेजचा मालकाचा मुलगा आहे हे अजून माहीत नव्हतं स्टुडंटना. आणि त्या लग्नात नवरीचे दागिने तर कसे असतील, ड्रेस कसे असतील, या सगळ्याची चर्चा असायची. आणि त्या सगळ्यांचं भव्य दिव्य वर्णन राणी इतरांकडून ऐकायची. आणि आपण किती मोठ्या घरात पडलोय याचं तिलाच कौतुक वाटायचं आणि नवलही वाटायचं. मग रोशन आला तसा सोनमसोबत प्री वेडिंगला गेला. रोहितला सगळं आवडत नव्हतं हे, पण काही बोलत नव्हता तो. ज्याचा त्यानं एन्जॉय करावा असं त्याला वाटायचं. मला फक्त कोणी कंपल्शन करू नये अशा मताचा रोहित होता. आणि आता घराची सजावटसुद्धा सुरू होती. आणि इकडे मेघनानं नेमकी त्याच वेळी शाळेतल्या ट्रिपची नोटीसची आठवण करून दिली मुलांना. आणि म्हणाली, या ट्रिपला गेला तर प्लेस व्हिजिटचे 50 मार्क आहेत. आता राणीची तर पंचायतच झाली. इकडे लग्न होतं आणि ती कशी ट्रिपला जाणार. आणि ती रोहितला म्हणाली, सर आता माझे मार्क जातील का, प्लीज काहीतरी करा. रोहित म्हणाला, ठीक आहे, तुला फुकटचे मार्क मिळणार नाहीत, तुला ट्रिपला जावंच लागणार आहे, तर आपण ट्रिपच पुढे ढकलूया. असं म्हणून त्यानं ती ट्रिप पुढे ढकलली. आता कोणाला काहीच कळेना की 8 दिवसात जाणारी ट्रिप इतकी पुढे का गेली. आणि मेघना म्हणाली, सर असं का केलं तुम्ही तर येणार नव्हताच ना. मान्य आहे तुमच्या भावाचं लग्न आहे, तुम्ही येणारच नव्हतं, त्यामुळे मग आम्ही जाऊन आलो असतो ना ट्रिपला. आणि रोहित म्हणाला, मलाही यायचं आहे म्हणून मी कॅन्सल केलं, हे लग्न होऊ द्या मग मी येणार आहे. आणि आता हे ऐकलं आणि मेघनाला आनंद झाला. आणि या ट्रिपमध्ये रोहितच्या आणखीन जवळ जाता येईल असं मेघनाला वाटलं. आणि ट्रिप पुढं ढकलली. राणीला जायला मिळणार म्हणून राणीलाही आनंद झाला. आणि राणी म्हणायचं, सर मी असं ऐकले की लग्नाचा सेटअप खूप मोठा आहे, खरंच का. रोहित म्हणाला, हो 3.5 करोडचा आहे. तसं राणीला ठसकाच लागला. आणि ती डोळे मोठे करून म्हणाली, काय 3.5 करोड. रोहित म्हणाला, इतकं दचकायला काय झालं, दादाच्या लग्नाचा याच्यापेक्षा मोठा होता. आणि राणी म्हणाली, आणि तुमच्या लग्नात. रोहित म्हणाला, काय करायचं इतका पैसा नसून. त्याऐवजी मी काय केलं माहीत आहे का, मी त्या पैशाचा सदुपयोग केला, दान केले पैसे. आणि राणीला खरंच खूप छान वाटलं त्याचे विचार ऐकून. आणि तो आणखीनच तिच्या मनात बसला. आणि मग ती म्हणाली, सर मला बघायचं आहे लग्नाचा सेटअप. रोहित म्हणाला, आता लग्नात बघशील ना, तिथं आता सगळं लोखंड पडलेलं आहे, कुठेतरी धडपडशील आणि लागून घेशील, काही नको. आणि राणी गप्प बसली. मग संध्याकाळी रोहित राहुल लग्नाचा सेटअपची तयारी कुठपर्यंत आहे ते रोजच्या प्रमाणे बघून आले. आता सगळ्यांचं जेवण झालं.
आणि रोहित राणीच्याही पुढे झोपायला गेला. अख्ख्या बेडवर सगळे मुलींचे फोटो पसरवून ठेवले होते. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, आता हे काय? आणि हे कोणी केलं? राणी, राणी असं म्हणून त्यानं तिला हाक मारली. राणी आली आणि काहीच माहीत नसल्यासारखं करत म्हणाली, काय झालं? रोहित म्हणाला, हे सगळं काय आहे? राणी बेडकडे न बघता म्हणाली, कुठे काय? बेड आहे तो. रोहित म्हणाला, बेड आहे हे मलाही दिसतंय, पण बेडवर काय आहे ते सांग. राणी म्हणाली, बेडवर बेडशीट आहे, ब्लँकेट आहे, उशा आहेत, दुसरं काय असणार? तसा रोहित आता एक पाऊल तिच्या दिशेनं सरकला तसं राणीचं हृदय धडधड करायला लागलं आणि ती एक पाऊल मागं सरकली. रोहित आणखीन तिच्या दिशेनं पुढं सरकला, तिच्यावर नजर रोखत, आणि राणी हसून आणखीन मागे सरकली. आणि मागे सरकत सरकत असेच ते निघाले आणि राणी भिंतीला टेकली. आणि रोहित तिला खूप खूप तिच्या जवळ होता, अगदी एकदम पुढे. आणि तो म्हणाला, अच्छा, बेडवर ब्लँकेट आहे, बेडशीट आहे, उशा आहे, बाकी तुला काहीच दिसत नाही ना? राणी आता हसून मान खाली घालून बघत होती. आणि रोहितनं पुन्हा तिला उचलली आणि बेडवरच नेऊन ठेवली आणि म्हणाला, हे सगळं स्वच्छ कर, मला झोपायचं आहे. काय मूर्खपणा आहे? राणी हसली आणि म्हणाली, मूर्खपणा कुठे? या सगळ्या एक से बडकर एक सुंदर मुली तुमच्यासाठी आल्या होत्या ना, मग तुम्ही त्यांना का बघत नव्हता? सर, तुम्ही ना खूप दुष्ट आहात, मुलींना खूप छळता. रोहित म्हणाला, हसला आणि म्हणाला, त्या सगळ्यांना पसंत केलं असतं तर तुझ्यापर्यंत पोहोचलो असतो का? बोल. आणि राणी गाल फुगवून म्हणाली, काय उपयोग माझ्यापर्यंत पोहोचून? नुसता वनवास. रोहितनं ते ऐकलं आणि तिच्याकडे रोखून बघायला सुरुवात केली आणि म्हणाला, राणी, हा वनवास तू तुझ्या हाताने निवडला आहेस, त्यामुळे आता काही बोलायचं नाही. आणि राणी वाईट वाटून न घेता म्हणाली, पण सर सांगा ना, अशी प्रत्येक मुलीला इच्छा असते हे जाणून घेण्याची की तिच्या नवऱ्यानं तिची का निवड केली. तसं माझी पण इच्छा आहे, मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही माझी निवड का केली लग्नासाठी. आणि रोहित लगेच जास्त विचार न करता म्हणाला, इतर मुली माझ्याकडून अपेक्षा ठेवत होत्या आणि तू माझ्याकडून अपेक्षा ठेवली नाही, आणि मला निस्वार्थी माणसं आवडतात. राणी थोडी हसली आणि म्हणाली, म्हणजे सर मी निस्वार्थी आहे ना? रोहित तिच्याकडे बारीक बघत म्हणाला, अजून तरी आहेस. राणी म्हणाली, मग सर तुम्हाला मी आवडते का? आताच तुम्ही म्हणालात ना निस्वार्थी लोक तुम्हाला आवडतात. अशी राणी त्याला शब्दात पकडून म्हणाली. आता रोहित गप्प बसला आणि राणी मनात म्हणाली, ऐन टायमाला बरोबर मूग गिळून गप्प बसतो हा रोहित कुमार. नुसतं तोंडाने म्हटलं असतं आवडते तर मी काय लगेच मांडीवर जाऊन बसणार नव्हते. असं म्हणून तिनं बारीक चेहरा केला. तसा रोहित म्हणाला, हो आवडतेस तू मला, पण तू म्हणू नकोस की मीही तुला आवडतो, नाहीतर सगळा घोटाळा होईल. कधी तू मला आवडतेस असं मी नाटक करेल, कधी मी तुला आवडतो असं तू नाटक कर. एकाच वेळी दोन्हीकडून नाटक नको. आता ते सगळं आवर पटकन, मला खरंच झोप आली. आणि राणी मनात म्हणाली, फक्त आवडतेस असं म्हटलं असतं तर काय झालं असतं? इतकं सगळं पुढचं बोलायची काही गरज होती का? 10 सेकंदसुद्धा माझा आनंद टिकू नाही दिला यांनी. आणि आता राणीनं हसूनच, टीना, मीना, इना, मीना, डिक्का या सगळ्या जण इकडे, आता तुमचं काही काम नाही असं म्हणून सगळ्या जणींना फोटोतून उचललं, स्वाहा करून डस्टबिनमध्ये टाकल्या. आणि रोहित खूप हसला. राणी म्हणाली, काय झालं सर, का हसलात? आणि आता त्यानं सुद्धा मागच्या वेळी आणि याआधी बऱ्याच वेळा अशा सगळ्या मुलींना स्वाहा म्हणून डस्टबिनमध्ये टाकलं होतं ते त्याला आठवलं. आणि ती आठवून त्यानं तिला सांगितली आणि राणी बेडवर आली. दोघेही खूप खूप हसत होते आणि हसता हसता एकमेकांचा हात हातात घेतला. तसं राणीनं त्याच्याकडे एकटक बघायला सुरुवात केली. आणि रोहितनं लगेच तिचा हात सोडला आणि तिला म्हणाला, राणी मला झोप आली, मी झोपतो, तू आपल्यामध्ये उशा लाव बरं का, असं म्हणून तिच्याकडे पाठ करून पटकन झोपला. आणि राणी आता दोघांच्यामध्ये एक एक उशी ठेवत होती आणि त्याच उशांच्या ढिगावर मान तिरकी करून झोपली आणि पाठमोऱ्या रोहितकडे बघायला लागली. आणि आता या उशा काढूनच टाकाव्या का असं तिलाही वाटलं. तो झोपलाय, त्याला कुठे काय करणार आहे. पण नको, सरांना प्रामाणिकपणा आवडतो आणि निस्वार्थीपणा आवडतो. मग आपण नाही तसंच करू शकत. आपणही निस्वार्थी राहायचं आणि प्रामाणिक राहायचं.
आणि असं राहिलं तर आपण त्यांना आवडतो, असं म्हणून तीही झोपली. मग आता जानकी म्हणाली दुसऱ्या दिवशी, राणी कॉलेजला जाऊ नको, जरा घरी थांब, कामं आहेत खूप, गेस्ट येत आहेत. आणि राणीनं रोहितकडे बघितलं आणि रोहित म्हणाला, ठीक आहे आई, आज ती सुट्टीचं ॲप्लिकेशन देईल प्राचार्यांकडे. रीतसर सुट्टी काढून घरी राहील, त्यामुळे आजच्या दिवस चल राणी. मग राणी गेली, तिनं अर्ज लिहिला आणि तो अर्ज तिच्या क्लासमेटनं वाचला आणि म्हणाला, राणी इतकी सुट्टी टाकून कुठं निघालीस गं? राणी काहीच नाही बोलली आणि राणीवर जळणारी मुलगी म्हणाली, बहुतेक ती त्या ग्रँड वेडिंगला निघाली असेल. या फालतू राणीला तिथलं निमंत्रण असेल ना. काय गं राणी, बरोबर आहे का? आणि दुसरी मुलगी म्हणाली, अगं बाई, तो लग्नाचा सेटअप बघण्याचं नशीब तरी आहे का आपलं? आतापासूनच 100 बॉडीगार्ड आहेत तिथं. राणी आपली काहीच बोलत नव्हती आणि गुपचूप तिनं तो अर्ज सबमिट केला. तिची सुट्टी मंजूर झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून राणी घरी थांबली. मग घरात सगळीकडे लगबग सुरू होती, फुलं पसरलेली होती, लायटिंग सुरू होतं, रोहितचे नातेवाईक येत होते आणि जानकी रोहितला आणि राणीला सगळ्यांच्या पाया पडायला लावायची मुद्दाम आणि डायरेक्टच ओळख करून द्यायची दोघांची. आणि सगळेजण चकित व्हायचे रोहितच्या शेजारी पटकन अचानक राणीला बघून आणि म्हणायच्या, काय रे लबाडा, मी स्थळ घेऊन आले होते की तुझ्यासाठी, माझ्या नंदीच्या पोरीचं, आणि करून करून काय केलीस पोरगी, तर तुझ्यापेक्षा उंचीनं कमी, अशी त्याची आत्या म्हणाली. तशी राणी नाराज व्हायची आणि रोहित म्हणाला, आत्या, आता तुझी तरी उंची कुठं जास्त आहे, तू पण मामापेक्षा बुटकीच आहे की. ती आत्या म्हणायची, अरे माझं झालं गेलं, पण तू तरुण आहेस. रोहित म्हणाला, मग त्यावेळी सुद्धा तरुण होतीस की तू, काही फरक पडला का? आता आम्ही पण कधीतरी म्हातारं होऊच की. आणि राणी त्याला हळूच म्हणाली, सर, म्हणजे म्हातारं होईपर्यंत राहणार आहात का मी तुमच्यासोबत? नक्की ना सर? आणि रोहित म्हणाला, जर अपेक्षा न ठेवता राहिली तर राहू की, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राणी मनात म्हणाली, म्हणजे म्हातारपणापर्यंत असंच राहायचं ना, कोरडं कोरडं. मग आता रोहितची मावशी म्हणाली, रोहित बेटा इकडे ये, आत्याचं काय ऐकतो. आता रोहितची आत्या आणि मावशी दोघींची भांडणं लागायची रोहितसाठी. रोहितची आत्या म्हणायची, तो माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून माझा रोहितवर जास्त हक्क. आणि मावशी म्हणायची, माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून ती जास्त हक्क दाखवायची. त्याच्या लहानपणापासून दोघींची रोहितसाठी अशीच भांडणं होती आणि ते भांडण शेवटी रोहितला सोडवावं लागायचं. आताही मावशी म्हणाली, काय वाईट आहे मुलगी, गोरी गोमटी गुटगुटीत नाकी डोळी नीटस आहे आणि सगळ्याच गोष्टी परफेक्ट होत नसतात. मला तर राणी खूप आवडली. असं आत्याच्या विरोधात जाऊन मावशीनं दोघांना आशीर्वाद दिला आणि राणी हसली. रोहित म्हणला, राणी, आत्यानं तुला नावं ठेवली, मावशीनं तुझी बाजू घेतली म्हणून कोणाचं तरी एकीचं मन राखू नको बरं का. दोघींची मनं राखायची, दोघींची सेवा करायची. आणि राणी हसून म्हणाली, हो सर, पण दोघींचा तुमच्यावर जीव आहे हे खूप महत्त्वाचं. रोहित म्हणाला, अगं दोघी तितक्याच महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी, हेही महत्त्वाचं. तुला सांगतो, लहानपणी मला जेवण भरवण्यासाठी दोघींची भांडणं असायची, मग मी दोघींच्या मध्येच बसायचो, एक घास हिचा एक घास तिचा असं खायचो. दोघींना नाराज करून चालत नाही ना, एक वडिलांची बहीण दुसरी आईची बहीण. आणि राणी त्याचं बोलणं ऐकून हसायची आणि म्हणायची, सर, तुम्ही इतरांची मनं जपता का? आणि तो तिच्याकडे बघून म्हणाला, मग जपतो मी माझ्या माणसांची मनं, तुला असं वाटत नाही का? आणि राणी, मी तसा नसतो, मी इमोशनल नसतो तर मी लग्नच केलं नसतं, कळलं? आणि राणी गप्प बसली. मग राणी सगळ्यांची सेवा करायची. सपनासुद्धा इकडून तिकडे करत होती, तीही कामं करायची. सगळ्याला दोन्ही सुना समजूतदार मनमिळाऊ आहेत म्हणून बरं वाटायचं आणि जानकीचा सुनांवर कंट्रोल आहे म्हणूनही बरं वाटायचं. आणि आता काही खायचं झालं तर आत्या मावशी राणीलाच सांगायच्या बनवायला, कारण राणीच्या हाताची चव त्यांना आवडायची. मग रोहितला जानकी म्हणाली, रोहित, बाजूच्या मंदिरामध्ये जा राणीला घेऊन आणि पुजारी जे काही देतील ते नीट घेऊन ये. आता रोहितने त्याची 2 व्हीलर काढली. राणीला म्हणाला, बस. आणि आज त्यानं तोंडही बांधलं नाही आणि दोघे निघाले. तसं गाडीमध्येच अडकून राणीची चप्पल तुटली आणि ती म्हणाली, सर, माझी चप्पल तुटली. रोहित म्हणाला, ओके, घेऊया तुला रस्त्यामध्ये चप्पल. राणी म्हणाली, अहो पण नवीनच होती, तरी कशी तुटली? रोहित म्हणाला, राणी, आता तू वापरतेस तुझी चप्पल, मग मी कशी तुटली ते सांगू?
आणि तुटली तर तुटली. तुझ्या आसपासची निगेटिव्हिटी गेली असं समजायचं. मग आता अशी त्यानं तिची समजूत घातली आणि राणी तशीच अनवाणी पायानं त्याच्या गाडीवर बसली. मग रोहितनं तिला चप्पल घेतली आणि मंदिरात गेला. पुजाऱ्यांकडून जे काही होतं ते घेतलं आणि परत येताना तिनं बघितलं तिची चप्पल गायब झाली होती. आणि राणी पुन्हा म्हणाली, सर, माझी आताही चप्पल चोरीला गेली. आणि ती रडकुनीला आली. रोहित म्हणाला, नको रडू, बहुतेक तुझ्या आसपास खूप निगेटिव्हिटी आहे आणि आता ती कुठं जायला लागलेली आहे, असं तो तिला दिलासा देत म्हणाला. आणि राणी त्याला म्हणाली, माझ्या आसपास तर तुम्ही असता आजकाल. आणि रोहित रागाला गेला आणि म्हणाला, म्हणजे मी निगेटिव्ह आहे तुझ्यासाठी असं म्हणायचं आहे का तुला? राणी म्हणाली, मी असं कुठं म्हणाले, तुम्हीच म्हणालात, असं म्हणून हसत हसत गाडीकडे गेली. रोहितनं चिडून गाडी स्टार्ट केली. मग पुन्हा तिला त्याच दुकानात दुसरी चप्पल घेतली आणि पुन्हा दोघे गाडीवर बसले. नेमके हादऱ्याचं भरपूर उंचवटे असलेलं स्पीड ब्रेकर लागलं. रोहितची गाडी फास्ट असायची आणि त्याच्यावरून ती गाडी उड्या मारत टुणूक 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 निघाली. आणि झालं, राणीची एक चप्पल त्या हादऱ्यानं पडली. आणि राणी, माझी चप्पल पडली सर, असं म्हणेपर्यंत रोहित कुमारची गाडी खूप लांब गेली. पुन्हा त्यानं गाडी वैतागून थांबवली आणि म्हणाला, हे काय आहे ग तुझ्या बाबतीत, आज काय घडतंय? सगळ्या चपल्या जात आहेत तुझ्या. मग राणी पळत पळत गेली आणि बघितलं तो चप्पल कुठेच नाही. भूतानं गायब केल्यासारखी चप्पल गायब झाली होती. आसपास सुद्धा कुठेच नव्हती. राणी परत हिरमुसली आणि आली आणि म्हणाली, खरंच इतके निगेटिव्हिटी आहे का हो माझ्या आसपास? आता एका चप्पलचं काय करू मी? रोहितला आता तिचा टोमणा कळला. त्यानंही शूज काढले, तिथेच ठेवले, गाडीवर बसला आणि म्हणाला, चल आता मी सुद्धा माझी निगेटिव्हिटी इथे सोडतो. माझ्याही आसपास निगेटिव्हिटी आहे. नॉनसेन्स, असं म्हणून रागात गाडी सुरू केली आणि दोघेही अनवाणी घरी गेले.